आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने मागण्या ह्या आहेत की शेतकऱ्यांचा 7 बारा पुरा झाला पाहिजे, शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे. त्याचबरोबर नीटचा जो घोटाळा झालेला आहे त्याचे जे दोषी असतील केंद्रीय मंत्री त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि मध्य प्रदेशमध्ये झालेला जो निवडणूक आयोगाने केलेला संशयास्पद कारभार आहे त्याच्यावर सुद्धा कार्यवाही झाली पाहिजे. या मागण्या घेऊन आम्ही आज सरकारच्या विरोधात आसून मोर्चा काढला आहे. या मोर्चाचं नेतृत्व आदरणीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब, त्याचबरोबर काँग्रेसचे जिल्ह्याचे खासदार रवींद्रदादा चव्हाण साहेब, माजी आमदार बेटमोरकर साहेब असतील, भिंगे सर आहेत, माजी जिल्हाध्यक्ष सर्व आणि सर्व पक्षाचे ज्येष्ठ मंडळी यांच्या नेतृत्वात आज मोर्चा काढण्यात आला. महाविकास आघाडीतर्फे निवडून आलेले असं ट्विट केलं होतं. मात्र 18 तारखेला स्थानिक काँग्रेसचे सरळ महाविकास आघाडीच्या कृष्णा आष्टेकर यांनी असं सांगितलं. आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये जो महाविकास आघाडीचा उमेदवार होता कृष्णापैठ आष्टेकर हा पक्षाने अधिकृतरित्या राज्यस्तरावरून घोषित केला होता आणि त्याचा आम्ही जिल्ह्याच्या काँग्रेसच्या वतीनं राजधर्म पाळत 17 तारखेला नाही तर 16 तारखेला आम्ही पक्षाचा आदेश काढला की महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा आणि मतदान होईपर्यंत कृष्णापैठ आष्टेकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते. नंतर त्यांनी काय केलं आम्हाला माहीत नाही, पण इलेक्शन होईपर्यंत राजधर्म पाळला असं म्हणतात. अर्धापूरमध्ये नगर परिषद अशोक गेले एक 10 ते 15 नगरसेवक होते म्हणजे आणि अवैध पण झाले 23 नगरसेवक मतदानाचे अवैध झाले. तर अमर राजूरकर 2 वेळा काँग्रेसतर्फे आमदार होते, आता ते भाजपामध्ये गेले, पुन्हा आमदार झाले. काँग्रेस दुबळा झाला आहे का नांदेड जिल्ह्यामध्ये? काँग्रेस दुबळा झाला नाही. काँग्रेस जर दुबळा झाला असता तर लोकसभेचे खासदार 2 वेळेस निवडून आले असते ना. हे मतदान जे आहे नगरसेवकांचं संख्याबळ त्यांच्याकडे जास्त असल्यामुळे ते 3 सत्तेत पक्षाने एकत्र येऊन इलेक्शन लढलं. आम्ही तिन्ही विरोधातले पक्ष आहोत आणि पूर्ण त्यांनी संपत्तीचा बाजार मांडला. आपली 6 खासदारांचा विषय असेल किंवा नगरसेवकांना गोव्याचे प्रोग्राम बघितले असेल ना, गोव्याला जाऊन तिथले नगरसेवक कशी मस्ती करत होते, कसे मास करत होते, कसे नाचत होते, तिथल्या मतदारांचा अपमान करत होते. ते काँग्रेस दुबळी झाली नाही. काँग्रेस जर दुबळी झाली असती तर अशोक चव्हाण फक्तपर्यंत एकत्र असताना काँग्रेसचा विजय झाला नसता आणि वसंतराव चव्हाण साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब मिळवला नसते.